नेते मंडळी आमचे सहकार मंत्री आदरणीय बाबासाहेब पाटील असतील, संजयजी बनसोडे साहेब असतील, विक्रम बाप्पा काळे असतील, संभाजी भैया पाटील साहेब असतील, तसेच या ठिकाणचे आमचे अभिमानूजी पवार साहेब, रमेश आप्पा कराड साहेब आणि दोन्ही जिल्हा अध्यक्ष जे आमचे अफसर बाबा शेख आणि बसवराजजी पाटील साहेब यांचे सर्वांचा धन्यवाद देतो. या सर्वांनी एकत्र येऊन ही महायुती आमची जी महाराष्ट्राचे नेते जे आपले मुख्यमंत्री फडणवीस साहेब जी महाराष्ट्रात ज्या पद्धतीने ताकदीने हे सरकार पुढे नेत आहेत त्या पद्धतीने या आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा माझी जिल्हा परिषद सर्वसामान्य शेतकऱ्यांची, सर्वसामान्य लोकांची, सर्वसामान्याचा हित जोपासण्यासाठी भाजप महायुती सरकारचा जो अजेंडा आहे तो घेऊन आम्ही जनतेच्या समोर जाणार आहोत. काय फॉर्म्युला ठरलाय? फॉर्म्युला वगैरे तो काही नाही. आज आम्ही फक्त अध्यक्षाची आणि उपाध्यक्षाची दोन्हीची शपथ या ठिकाणी घेतलेले. पुढचे जे असतील ते निर्णय सर्व सभागृह आणि सर्व नेते मंडळी बसून जो निर्णय होतो तो योग्य निर्णय होत राहील. गोपनीय ठेवला होता तुमच्या दोन्ही पक्षांनी, भाजप आणि राष्ट्रवादी? नाही तसं काही नाही. हे फक्त जे निवड प्रक्रियाच आजची तारीख होती ना, अगोदर कुणाला सांगण्यामध्ये, कारण निर्णयच आज होणार होते त्यामुळे ते बाहेरूनच काहीतरी चर्चा होते. पण गोपनीयता वगैरे काही नाही. सर्व पक्षाचे जे शिस्त आहे त्या शिस्तीमध्ये राहून सर्वांना काम केले. 3-3 दिवस सभागृह चालतात, खूप अनुभवी सदस्य आहे तिथे. हो, या सभागृहामध्ये बरेच 3-3 वेळेस आमचे गटनेते तरुके साहेब असतील, आमचे गटनेते दिलीप भाऊ असतील, आम्ही सुद्धा या ठिकाणी, माझी पूर्वी पत्नी या ठिकाणच्या सभागृहाचे सदस्य होते, आता मी आहे. बरेच अनुभवी सदस्य या ठिकाणी आलेले आहेत आणि आम्हाला आता राजकारण विरहित सोडून, कारण आम्ही आता 34-24 हा आमचा विजय झाला, हा आमच्या पक्षाचा होता. आता माझी जिल्हा परिषद म्हणजे आमची जिल्हा परिषद म्हणजे या जिल्हा परिषदेचा जो गरिमा आहे तो जोपासण्याचं काम आम्ही पण करणार आहोत. त्याच पद्धतीने विरोधकांना पण एक सांभाळून जे गरिमा आपल्या जिल्हा परिषदचा आहे, सर्वसामान्य लोकांच्या हिताचे प्रश्न तेवढं मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू. हो, नक्कीच त्याविषयी नक्कीच एकमेकाला, कारण जिल्हा परिषदच्या माध्यमातून आम्ही सर्वांना सहकार्याच्या पद्धतीनेच आम्ही पाहणार आहोत.